राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, गोविंदांचा थरथराट रंगणार. ठाण्यात खोपट गोविंदा पथकाची 9 थरांची सलामी, तर यंदा 10 थरांचा विक्रम कोण करणार याकडे लक्ष. विक्रोळीतील पार्क साइट परिसरात कोसळली दरड. दुर्घटनेत बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू, 4 जणांना ढिगाऱ्याखाली काढण्यात यश. गेल्या काही तासांपासून पावसाची सलग दमदार बॅटिंग. काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस, पुढील काही तासही पावसाचेच राहणार. दहीहंडी दिवशीच तुफान पावसानं मुंबईला झोडपलं. मुंबईसह उपनगरात रात्रभर तुफान पाऊस, अनेक भागात पाणी साचलं. खबरदारी घेण्याचं आवाहन. मुंबईतील अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं, तर खांडेश्वर रेल्वे स्थानकातही पाणीच पाणी, प्रवाशांची तारांबळ. नवी मुंबईत मुसळधार पावसाचा कहर. तुर्भे पोलीस ठाण्यात शिरलं पावसाचं पाणी, अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. अमरावतीत ढगफुटी सदृश पावसानं अनेक गावात हाहाकार. घरामध्ये पाणी शिरलं, जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईची मागणी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्याला पावसाचा तडाखा. तुफान पावसानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान. पिकं खरडून गेल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जालन्यात पुराच्या पाण्यामुळे ढाकेफळ येथील नळकांडी पूल वाहून गेला. शेतरस्त्यावरील पूल वाहून गेल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना. नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, नदी नाल्यांना पूर, अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा. सहस्त्रकुंड धबधब्याचं अक्राळ विक्राळ रूप समोर. रस्ता नसल्यानं पुराच्या पाण्यातून प्रवास. पुराच्या पाण्यातून वाट काढणं शेतकऱ्याच्या अंगलट. नदीला आलेल्या पुरात शेतकरी गेला वाहून. बीड तालुक्यातील पोत्रा गावातील घटना. गाळात अडकल्यानं वाचले शेतकऱ्याचे प्राण. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला. उल्फा नदीला पूर आल्यानं बावची येथील पुलावर पाणी. बावचीसह अनेक गावांचा संपर्क तुटला. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. पुरंदर विमानतळासह विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. नाशिकमध्ये मनसेचा परप्रांतीयाला चोप. अर्धनग्न अवस्थेत महिलांची छेड काढल्यानं दिला चोप. परप्रांतीय व्यक्ती मराठी नागरिकांवर दादागिरी करत असल्याचा मनसेचा आरोप. 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील संतापजनक घटना. संतप्त जमावाकडून नराधमाच्या हॉटेलची तोडफोड. नराधमाला बेड्या. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 21 ऑगस्टला दिल्लीत जाण्याची शक्यता. इंडियाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात 3ऱ्या क्रमांकावर. आउटलुक आयकेअर युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये मिळवला 3रा क्रमांक. पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणानंतर राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल. 1 लाख कोटी जुमला सीझन 2 असं लिहित साधला निशाणा. पंतप्रधान विकसित भारत योजनेवर राहुल गांधी यांनी उपस्थित केला सवाल. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील अलास्का येथील बैठक निष्फळ. ठोस काही निघालं नाही, पण चर्चेत प्रगती. ट्रम्प यांची माहिती. युद्धाबाबत परिस्थिती जैसे थे राहणार. Thank you.